सामन्याचा पहिला बॉल जोरदार अपील होत आहे सुदर्शन कडून, मात्र पंच अपील फेटाळतायत. जास्त वेग नव्हता या बॉलमध्ये, समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाकडून. चौथा क्वार्टर फायनलचा सामना सुरू झालेला आहे. जय गणेश वाफाळी अविरुद्ध कृष्णा 11 वारलीपाडा. वारलीपाडा संघ प्रथम बॅटिंग करत आहे या मॅच मध्ये. चेक दरम्यान अजय आणि योगेश तुम्हाला थांबवतोय. मी या ठिकाणी अरुण घोडविंदे यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी संदीप काटोळे साहेबांना विनंती करतोय, अरुण घोडविंदे यांचा आपण सन्मान करायचा आहे. मला वाटतं एक सुंदर झेल टिपला गेला. अजय त्याचं विश्लेषण करतील, पण तत्पूर्वी आपण संदीप काठोळे साहेब या स्पर्धेचे करते जाते यांच्या वतीनं अरुण घोडविंदे यांचा सन्मान, मायजी चाल, प्रेमाचं प्रतीक, फलंत गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. यस अजय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे गायकवाड. 2 सलगचे निर्धाव बॉल. चांगली सुरुवात सुदर्शन कडून. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणखी एक चांगला बॉल. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न येते. धावचीची संधी, मात्र निशाणा चुकतोय. अप्रतिम गोलंदाजी. फलंदाज स्ट्रगल करतोय सुरुवातीपासूनच. कपिल आणि कुणाल ही सलामीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला आता असेल कुणाल. चला 3:30 ला आपण मॅचला सुरुवात केली आहे. जास्त वेळ खर्च करू नका, दोन्ही संघांना विनंती असेल. दिघाशीवरून नितीन पाटील देखील आपल्यासोबत ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांच्याकडून संदीप काटोळे साहेब आणि या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. पुढचा बॉल स्विच केला. यावेळेला बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. तेथे विपुल आहे, मात्र खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप मिळतंय. नाहीतर आणखी काही धावा मिळाल्या असत्या. फक्त एक धाव मिळेल. सिंगलच्या जोरावर स्वतःचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज कुणाल. धावसंख्या 2. हो, निश्चितपणे एक चांगली सुरुवात आपण पाहू शकाल या ठिकाणी पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये सुदर्शन काठोळीच्या वतीनं. कारण कपिलने सुरुवातीला पाहिलं तर 3 डॉट चेंडू तो खेळला आणि अखेर कपिलने मात्र ही बॅटच्या स्वरूपात पहिली धाव जोडली. लवली डिलिव्हरी. जोरदार अपील. तिसऱ्यांदा जोरदार अपील या षटकामध्ये पाहायला मिळाले. सुदर्शन आज काही वेगळ्याच रंगात दिसतोय. अप्रतिम मारा केला आतापर्यंत. अतिशय धारदार गोलंदाजी. 5 बॉल्समध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. हो, निश्चितपणे. आणि सुदर्शनने अजय प्रत्येक सामन्यामध्ये पॉवर प्लेमध्ये चांगली इकॉनॉमी त्यांनी ठेवलेली आहे. जबरदस्त कामगिरी त्याची या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, इथं मात्र पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा आणि चेंडू चालला अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर. एका टप्प्याच्या सहाय्याने येतो 4 धावांसाठी चौकार. मागचा सामना अगदी चित्त थरारक अवस्थेत पोहोचला होता. सामना बरोबरीच सुटला आणि तिसरी मॅच या स्पर्धेतील जी टाय झाली. परंतु स्पर्धेचा सुपर नियम आहे की जो संघ प्रथम बॅटिंग करेल तोच अशा परिस्थितीमध्ये विजेता असेल. अर्थात कंपल्सरी चेस हा महत्त्वाचा नियम. हो, आणि त्याचमुळे मात्र जय महाराष्ट्र भोरगाव संघाचा प्रवास या स्पर्धेतून मात्र संपन्न झाला आणि खूपच निराश पावलांनी त्यांनी मात्र ही स्पर्धा त्यांनी सोडली. हो, चांगल्या चेंडू हाताळली पाहू शकाल. फ्रीट चेंडू होता, त्याच्यावरती बोटा फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु कुठल्या प्रमाणे चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाही. मी गोल्डमॅन चेतन पाटील आपणास किंवा आपल्या चालकाला एक विनंती करतोय की जी आपली इनोवा गाडी आहे 4 व्हीलर ती थोडीशी आपण बाजूला पार्क करा. कारण तिथून मात्र आपल्याला 2-3 गाड्या बाजूला काढायच्या आहेत, तर त्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण झालेला आहे. प्लीज. एक कमजोर चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यावर चांगला प्रहार देखील केला होता. कपिलनं चौकार जोडला नो बॉलवर. मात्र जास्त धावा बनवता आलेल्या नाहीत. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या फक्त 7 धावा. मात्र विकेट गेलेली नाही. ही जमेची बाजू जरूर ठरू शकते येणाऱ्या षटकांमध्ये.
कृष्णा 11 वारलीपाडा टीमसाठी. वारलीपाडा टीमचं क्रिकेट देखील अप्रतिम राहिलंय. काल देखील त्यांनी रंगतदार अवस्थेत जो सामना पोहोचला होता शेवटचा, त्या मॅचमध्ये अल्फा ते बी संघाला पराभूत केलं. बरेचसे सामने आपण शेवटच्या बॉलपर्यंत रंगताना पाहिलेत या जय गणेश चषकामध्ये. हो निश्चितपणे. आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये सुद्धा जर पाहिलं तर कृष्णा 11 वारलीपाडा संघाने या नाणेफेकी जिंकल्यानंतर अजय बॅटिंग स्वीकारलेले आहे. कारण त्यांनी सांगितले की या ठिकाणी या चेस करणं थोडंसं टिपिकल आहे, आपण पाहतो की थोडंसं कठीणच आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र जर आम्ही 50 पर्यंत जर पोहोचलो गेलो तर मात्र जरूर त्या धाबांचा आमचे गोलंदाज आहेत ते संरक्षण करण्याचा प्रयत्न करतील. 7 धाबा फलकावरती लागल्या गेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीत. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतो दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज रोशन विषे जे बिरबल विषे यांचे पुत्र आहेत. यास वाफाळे ए आणि वाफाळे बी दोन्ही संघांसाठी 3-3 हजार रुपयांचं पारितोषिक असेल जर संघ अंतिम फेरीत दाखल झाले तर. किरण विषे आणि संदीप विषे यांच्याकडून चांगला बॉल होता हा. वेग चांगला पाहायला मिळाला, चांगल्या लेंथवर ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जास्त झालेला आहे. चेंडूच्या मेरिटवर खरं तर फलंदाजी पाहायला मिळालेली नाही आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की निर्धाव चेंडूंची संख्या जास्त पाहायला मिळते. गोलंदाज रोशन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूच्या मेरिटवर फटका, कव्हरच्या वरून लवली शॉट आणि बॉल निघून जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. बडगा ग्रामीण परिसरात 15 वर्ष दबदबा कोणाचा. आमचे वापाले गावाचे जय गणेश क्रिकेट संघाचा. आमचे वापाले गावाचे जय गणेश पाहू शकले या ठिकाणी थोडंसं वेट केलं आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूवरती स्ट्रोक त्याने सजवला आणि परफेक्टली पॉवर प्ले स्पेशलिस्ट स्ट्रोक पाहिला आपण अगदी कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून. कुणालचा हा पहिला चौकार. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय समोर, फिल्डर दूर दिसतोय, पवन नाही पोहोचू शकलाय. बॉल सीमारेषा पार, आणखी एक दणदणीत चौकार. संघाच्या गोलंदाजांसाठी हॅट्रिकसाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक असेल. मात्र बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत रोशनच्या विरोधात. कुणालने आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वर, बिनबाद 15. हो निश्चितपणे आपण जर जे या स्पर्धेमध्ये कृष्णाला वारीपाडा संघाचा विचार केला तर एक छुपा रुस्तम संघ म्हणून त्यांनी या स्पर्धेमध्ये कामगिरी केलेली आहे. जबरदस्त खेळ सध्या त्यांचा आपण पाहत आहोत. पाहू शकाल अगदी फुल लेंथ रेस्टाच्या रोखाने चेंडूच्या हाताने पाहायला आपल्याला चेंडू चालला. अगदी शॉट मिडवे केला दूरवरून चत्रक्षक चेंडूवरती झेपावतो रुपेश सांबरे. तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. चांगला क्रिकेट सध्या आपण पाहतोय कुणालच्या वतीने. संघाची धावसंख्या 2च्या अनुषंगाने पुढे जाताना आपण पाहत आहोत बिनगडी बाद 17 धाबा. पहिला चेंडू डॉट आला होता या षटकामध्ये रोशनकडून. मात्र तदनंतर थोडीशी विट दिली होती, त्याच्यावर चौकार कव्हरला आणि तदनंतर खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवला, आणखी एक चौकार प्राप्त केला. चेंडूच्या मेरिटवर आता फटके पाहायला मिळतात कुणालकडून. दोन्ही अनुभवी फलंदाज खेळपट्टीवर आहेत, दोघे बंधू आहेत, कपिल काचरे आणि कुणाल काचरे. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुल टॉस होता, जोरानं खेळण्याचा प्रयत्न येते. चेंडू बॅटवर नेटचा घेता आलेला नाहीये. धावचीची संधी होती, लेग बिफोरचं देखील अपील झालं होतं, मात्र पंचांनी स्पष्ट नकार दिलाय आणि अखेर एक चोटी धाव कंप्लीट. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या वारलीपाडा संघाची जाऊन पोहोचली 18 वर. अजूनही दुसरं षटक प्रगती पथावर. हो परंतु पहिल्या षटकाच्या अनुषंगाने मात्र या दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या धाबा जोडल्या गेल्या वारलीपाडा संघ. आणि कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत रोशनच्या अगेन्स्ट 2 चौकार पाहिले आपण. आणि यानंतर तुम्हाला पहिल्या सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. हो चांगल्या लेंथवरती चेंडूची हाताळणी आणि अखेर 2 षटकांचा खेळ इथं मात्र संपन्न झाला. पाहू शकाल या ठिकाणी थोडेसे चप्पल एक्झॅक्ट झाले होते परंतु फुलर लेंथ होते आणि चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धाबा फलकावरती आपण पाहतोय. एक्झॅक्टली 9च्या धावगतीने आतापर्यंत धाबा जोडल्या गेल्या. म्हणजे पहिल्या सेमीफायनलचा सामना जे असेल जयगणेश वापाले ब विपक्ष चेरोबा स्पोर्ट वाशेरे. दोन्ही संघाला विनंती असेल की आपण रेडी राहा, कारण या सामन्याच्या पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी संपन्न करू. आणि दुसरा सेमीफायनलचा सामना असेल एकविरा स्पोर्ट भादाणे आणि चालू सामन्यातील विनर टीम या संघाच्या विरोधात तो सामना तुम्हाला पाहायला मिळू शकेल. चला लगेच नवीन षटकाला सुरुवात करायची, अजिबात वेळ दवडू नका.
जय गणेश वाफाळे असंघ आपण स्वतः आयोजक आहात, सो प्लीज वेळेचं महत्त्व आपल्याला जास्तीत जास्त ठाऊक असायला पाहिजे. आज आपला बराचसा वेळ वाया देखील गेलेला आहे आणि यानंतर देखील आपल्याला तब्बल 3 मोठे सामने कव्हर करायचे आहेत. या पुढचे 2 सामने सेमीफायनलचे असतील आणि अखेर ग्रँड फिनाले आपण आज एन्जॉय करणार आहोत. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांना, सर्व आपल्या भारतीय नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 2 ओव्हर्स नंतर धावसंख्या 18. एकही फलंदाज बाद झालेला नाही. धावांचा वेग थोडासा वाढवलाय दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांनी. कुणालने चांगले फटके खेळलेत. कपिलने जरूर भरपूर स्ट्रगल केलंय. सार्थक आलाय गोलंदाजीसाठी. सार्थकने जर हॅट्रिक घेतली तर रोहित वेखंडे यांच्याकडून 2000 असतील. बॉल वाईड आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. सार्थक एक हॅट्रिक त्याने घेतलेली आहे. पहिला गोलंदाज ठरला या स्पर्धेतील हॅट्रिक घेणारा. सन्माननीय बिरबल विशे साहेबांचं शुभागमन, ज्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या समवेत एकनाथ विशे साहेब, ज्यांच्याकडून आज अतिशय स्वादिष्ट जेवणाची सोय करण्यात आली. दिनेश वेखंडे देखील आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. फटका अतिशय दमदार होता, परंतु फिल्डर आहे सतीश, परंतु 2 धावा घेण्यापासून थांबू शकला नाहीये फलंदाजाला. 2 धावांनीची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 वर. 20 रन्स. हो, निश्चितपणे फटका चांगल्या प्रमाणात तिथे खेळला होता. अगदी कडक शॉट होता, परंतु सतीशच्या मात्र चांगला क्षेत्रक्षण पाहिलं आपण. वाडीश लॉंग ऑफला जरूर त्याने पूर्णपणे ड्राईव्ह लगावत तो मात्र चेंडूत मात्र अडवला गेला. इथे फुलटा चेंडू गव्हाच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. रेस सुरू आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहेत. विपुल चेंडूला कलेक्शन करतोय आणि तोपर्यंत तिहेरीचा प्रयत्न होतो. आणि पहा या ठिकाणी 3 धावा कंप्लीट. आणि जर बॅकअपला जर क्षेत्रक्षण नसते तर आय थिंक अजून काही धावा असत्या मिळाल्या असत्या, परंतु इथे मात्र पहा भागमभाग आणि संदीप कडवे सांगतात की बस झालं, आता तुम्ही स्वतःला आवरा. फेकाफेकी. या ठिकाणी अनिल विशे साहेब आणि पंडित विशे साहेब या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. जय गणेश चषक 2025. अनिल विशे साहेब, पंडित विशे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. सर अंपायरचा रिव्ह्यू आहे का? यस यस. बेमरसाठी या ठिकाणी या पंचांनी DRS ची मागणी केलेली आहे. टीव्ही पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नील पाटील सर आहेत आमच्या कंट्रोल रूम मध्ये. पलून 3 धाबा एक्झॅक्टली पूर्ण केलेले आहेत, परंतु हा चेंडू पाहायचा आहे की बेमर आहे की नाही. सारंग काटोले पहा नेहमीच ब्रँडेड सनग्लास परिधान करून तो मात्र आउटफील्ड मध्ये आपल्याला नेहमीच तो पाहायला मिळत असतो. मला वाटतं तिसरे पंचायतील विनोद पाटील साहेब दळेपाडा यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपल्या मनपूर्वक स्वागत. आणि या टीव्ही पंचाचा निर्णय आलाय इट्स फेअर डिलिव्हरी. फुल टॉस होता. 3 धावा मात्र मिळाल्या. अंपायर्स रिव्ह्यू होता. स्कोर झालेला आहे 24. बघा पहिला बॉल वाईड होता, त्याच्यानंतर 2 धावा मिळाल्या आणि त्याच्यानंतर ही तिहेरी धावा आलेली आहे. एकूण 6 धावा या षटकामध्ये पहिल्या 2 बॉल्सवर आलेल्या आहेत. 2 ओव्हर्स नंतर धावसंख्या 18 होती. तर स्कोरमध्ये जे करेक्शन करायचं होतं ते झालेलं आहे. धावसंख्या 24. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हुक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. विकेट कीपर पासून थोडासा दूर चाललाय. शॉर्ट फाईन लेगला मात्र फिल्डर आहे. इथे मिळेल 1 धाव. एक चांगली धावसंख्या उभारण्याची संधी जरूर आहे आणि आपण बघत आलेलो आहोत की 5 ओव्हर्समध्ये 50 किंवा 50+ धावसंख्या जर उभारली गेली तर मात्र त्या धावसंख्येचा पाठलाग करणं फारच खडतर गेलंय. आणि आता तर क्वार्टर फायनलची मॅच आहे. हो, परंतु मागील जो सामना जे पहिला आपण 50+ पुढे आकडा होता आणि जरूर त्या धावांचा पाठलाग एक्झॅक्टली असं वाटलं की हे कम्प्लीट होईल, परंतु अखेर एका धावेने तो सामना मात्र गमावला. ओ रिव्हर्सचा फटका बाहेर काढला होता, परंतु पाहू शकाल चांगला क्षेत्रक्षण रोशन विषय होते त्या ठिकाणी. आणि विपुल चेंडू शोधतायत आणि शोधण्यापूर्वी 2 धाबा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट पूर्ण केल्या गेल्या. चांगला स्ट्रोक होता हा. मॅचच्या मधोमध घेऊन खेळले होते, परंतु गॅप शोधू शकला नाहीये फलंदाज. 2 धावा जरूर मिळत आहेत. एक धाव ही लाख मोलाची ठरत असते क्रिकेटच्या खेळामध्ये. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 27 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर. यानंतर असेल सेमीफायनलचा सामना. सार्थकचा बॉल. ओ सॉफ्ट अँड पुश. फ्रंट फुटला येत असताना थोडासा स्ट्रोक चेक केला. सिंगल येथे मिळते बॅट्समन कुणालला. धावसंख्या 28. हो, चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय कृष्णा वारेपाडा संघाला. तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावरती आहे आणि 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे या तिसऱ्या ओव्हरमधील. ह्या षटकामध्ये एकही डॉट चेंडू फलंदाज खेळलेले नाहीत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त मला वाटतं 7च धावा होत्या फलकावर. त्यानंतर रोशनच्या विरोधात थोडं आक्रमण करण्यात आलं.
हे षटक आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली आहे सार्थक कडून, कारण कुठलाही मोठा फटका आलेला नाही. पुढे सरसावलाय शॉर्ट बॉलचा वापर, बॅक टू द बॉलर आणि धावचीची संधी, फलंदाज धावबाद. संदीप काटोले संघाचा स्पॉन्सर. सुदर्शन काटोले हाय ऑलराऊंडर. डावी तो कामगिरी तो ग्राउंडवर. थँक्यू डीजे AM. 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 28 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. त्याला लगेच फिल्डिंग लावायची आहे प्लीज. प्रशांत विशेष सांगतोय की जरूर आयोजक संघ असेल तर सुद्धा मात्र त्यांना तुम्ही वॉर्न करा की तुम्हाला फिल्डिंग त्वरित लावायची आहे, कारण यानंतर अजूनही 3 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. 28 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे आधारस्तंभ सर्वांनी संदीपजी काटोले साहेब अगदी जवळून हा सामना मात्र एन्जॉय करतायत. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन अजय, कारण सुपर 8 मध्ये संघ जे पराभूत होतात त्यांना सुद्धा मात्र पारितोषिकांचं वर्षाव इथे मात्र पाहत आहोत. आणि हे प्रथमतच घडतंय फडका टेनिस क्रिकेटमध्ये. फार मोठी संकल्पना आणि फार मोठं मन लागतं त्यासाठी. संदीप काटोळे साहेबांचं ते मन आहे. क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झालेल्या संघांना देखील आपण सन्मानित करतोय आणि 2000 रुपयांचं रोख पारितोषिक देखील देत आहोत. चला स्पीडअप करा प्लीज. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे या डावामध्ये. धावसंख्या 28. पहिला फलंदाज बाद झालाय कपिलच्या रूपात. कपिलने फार जास्त स्ट्रगल केलं होतं आणि अखेर धावचीच्या रूपात तो बाद झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये किरण काचरे. किरण ऑन स्ट्राइक. लो फुल टॉस फ्लिक केलाय, फटका सुंदर आहे, परंतु तिकडे फिल्डर सारंग अतिशय दक्ष, चांगली फिल्डिंग. फेक थोडीशी संथ आली आहे, त्याचा फायदा मिळतोय. दुसरी धाव त्या थ्रोवरच घेतली फलंदाजांनी. हो, तेच कपिलने पाहिले की फेकी थोडीशी संत येते, ग्राउंडेड नाही येते आणि त्याच अनुषंगाने मात्र त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा उचलला. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं आणि या गोष्टी होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये करायचं असेल किंवा दुरीचं रूपांतर तिहेरीमध्ये करायचं असेल तर पहिली धाव ही वेगानं घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही फिल्डरवरती दडपण टाकणं फार गरजेचं आहे आणि ते दृश्य आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. रोशन गोलंदाजी करतोय, त्याचं हे दुसरं षटक. भरवसा भरपूर दाखवण्यात आलाय रोशनवर. ओ फुल टॉस आहे, बिरकावून दिला यावेळेला अगदी वेकेंट एरियामधून. बॉल सीमारेषा पार आणि नो बॉलचा देखील इशारा. नो बॉलवर आलेला हा षटकार. सतीश काटोले मेन बॅट्समन धावतो नजारा षटकारांचा. सतीश काटोले मेन बॅट्समन धावतो नजारा षटकारांचा. आमचे वापाले गावाचे जय गणेश क्रिकेट संघाचा. थँक्यू डीजे. यापूर्वी ज्यावेळी आपण जगदीश वापाळे संघाचा विचार केला तर रोशन विषयीची अनुपस्थित होती अजय, परंतु महत्वाच्या सामन्यामध्ये त्याची उपस्थिती पार पडली आणि त्याच्या विरोधात मात्र या ठिकाणी वेगाने धाबा जोडण्याचा प्रयत्न करतायत. पुढील चेंडू फिरीट, त्याचा सामना करतोय फलंदाज किरण काचरे. हो, चांगली लेंथ होती या चेंडू. त्याला ऑन साईडला डीपवर वेगाने क्षेत्ररक्षक. पुन्हा मात्र सारंग काटवले येतोय, थोडंसं सास पडतोय. या एकीचं रूपांतर पुन्हा दुहेरीमध्ये पाहिलं आणि या ओव्हरमध्ये अजय वेगाने धाबा आपण पाहतोय. गोलंदाजाकडून चुका झालेल्या आहेत. पहिले दोन्ही चेंडू फार कमजोर पडले होते, विशेषतः बीमर बॉल, त्याच्यावर षटकार देखील आला. फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतलेला आहे. धावसंख्या 39, 39 धावा. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे या क्वार्टर फायनल मॅचमध्ये कृष्णा 11 वारलेपाडा संघाची. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रोशन. हा बॉल खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय. वाईडिश मिडॉनला फिल्डर आहे, मात्र वेगाने धावलाय फलंदाज किरण. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 40. हो, चांगल्या धाबा पाहायला मिळतात आपल्याला. आणि प्लस पॉईंट जर अजय पाहिलं तर एकच फलंदाज इथे मात्र गमावला ही टीम कृष्णा 11 वारलेपाडा संघ आणि कपिलच्या रूपानं. कारण तो रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने 5 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि तसेच जर पाहिलं तर खोलवर बॅटिंग लाईनअप आहे टीम वारलीपाडा संघाकडे. सुरेख बॉल यावेळेला. लवकर बॅट फिरली होती, बॅटची कडा आणि झेल टिपतोय विकेट किपर प्रशांत विशे. फलंदाज बाद. वापाले गावाचे जय. नक्की ज्या ठिकाणी जर का वाफाळे गावातील 2 संघ अंतिम फेरीत एकमेविरुद्ध धडकले तर किरण विषे त्याचप्रमाणे संदीप विषे यांच्याकडनं दोन्ही संघांसाठी म्हणजेच जय गणेश A
आणि जय गणेश बी या दोन्ही संघांसाठी 3,000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. किरण विषे, संदीप विषे यांच्या सौजन्यानं. तरी सुवर्ण संधी आहे वाफाळे गावातील संघांसाठी. नवीन बॅटर मैदानामध्ये अक्षय इन एट नंबर 4. अक्षय आलाय 4थ्या क्रमांकावरती आणि अतिशय सुंदर ही लेन पाहिली. प्रशांतनं मात्र कुठेतरी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये चांगला झेल त्यांनी प्राप्त केला आणि फलंदाज कपिलला मात्र त्या ठिकाणी आय थिंक कुणालला शांत केलं. हो, इथे लाईन पाहावी लागेल. जबरदस्त लेंथ, अगदी चेंडू ते फिंगर रोल केलं, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि तसंही जीवनामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे, बदल होणं गरजेचं आहे आणि ते सध्या कार्य करतोय गोलंदाज रोशन विषे. विविधता दाखवत असताना गोलंदाज रोशन कमबॅक करताना दिसतोय. पहिल्या 2 बॉल्समध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या या षटकामध्ये. आणखी एक स्लोवर बॉल लवकर पिक केलाय आणि फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. काय फटका केलाय फलंदाज अक्षयनं. हा साधा सुद्धा अक्षय नाहीये, तर हा अक्षय परब आहे. त्याच्या बॅटमधून आला हा षटकार. नेत्रदीपक फटका अक्षयच्या बॅटमधून. षटकारानं स्वतःचं अकाउंट त्याने ओपन केलंय आणि अखेर हे खर्चिक षटक समाप्त होत आहे रोशनचं. रोशनचा स्पेल फार खर्चिक राहिला. 2 ओव्हर्समध्ये तब्बल 29 धावा खर्च केल्या. फक्त एकच विकेट त्याने मिळवली आहे. 2 विकेट गेलेले आहेत. धावसंख्या आपण बघतोय 46. 4 षटकांची समाप्ती. योगेश, आपण या सामन्यामध्ये पाहिलं, जर अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये वाफाळे गावचा संघ पोहोचतो आहे, त्यांच्यासाठी अतिशय सुवर्ण संधी आहे. तर त्यांनी विजेतेपद गवसलं तर पंडित पाटील साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि राजाराम विशे साहेब यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे 76,000 आणि समथिंग ही रक्कम आहे. त्याच्या सोबतीला 15,000 रुपये अजून ॲड होत आहेत. म्हणजेच एकंदरीत पाहिलं आपण तर लाखभराची रक्कम आपल्याला पाहायला मिळणार आहे वाफाळे संघासाठी. क्या बात आहे. हा प्रेम आहे त्यांच्या सर्व खेळाडूंवरती, परंतु त्यासाठी तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल, कारण रस्ता खडतर आहे. चला स्पीडअप करायचं आहे, आपण जास्त वेळ घेऊ नका. आतापर्यंत या ठिकाणी 4 षटके कंप्लीट झालेले आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती 46 धावा लागल्या गेल्या आणि शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाज संकेतचा मात्र इथे वापर केला जातोय. हो, सरळ बाजू लॉफ केलाय. लॉंग ऑन होती रुपेश. हो हो, रॉकेट झेल तिथे संपादित केला आणि टाळ्यांचा गजर. फलंदाज होतोय बाद. क्रिकेट संघ अप्रतिम झेल टिपलाय रुपेश सांबरेनं. थोडासा आतमध्ये धावत आला होता आणि अतिशय वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता. ते टायमिंग चांगलं साधलं होतं, परंतु गॅपमध्ये खेळू शकला नाही. फलंदाज बाद होतोय किरण काचरे. त्याने बनवले 11 धावा. यापूर्वी 20 धावांचं योगदान कुणालने दिलं, 5 धावांचं योगदान कपिलने दिलं होतं. धक्का क्रमांक 3 बसलाय. धावसंख्या 46. अजय, आज संकेत सांबरेचा वाढदिवस आहे आणि पाहू शकाल गोलंदाजी करत असताना पहिल्याच विकेट्सवरती त्याला मात्र सफलता मिळाली आणि त्यामध्ये रुपेशचं मी म्हणेन की एक चांगला योगदान आहे. आणि असं वाटतं की रुपेशने त्याला मात्र बर्थडे गिफ्ट दिलाय की काय, ज्याप्रमाणे तो झेल त्यांनी प्राप्त केला. पुन्हा संकेत, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चेक. दरम्यान रुपेश सांबरे या ठिकाणी सांगता आहेत ओल्ड इज गोल्ड. यस अजय. ॲब्सोल्युटली. संकेतनं पहिल्या मॅचमध्ये कमाल केली होती. 2 धावा देत 3 गडी बाद केले होते. वाफाळे एक्सप्रेस संकेत सांबरे आज वाढदिवस आहे आणि चांगली सुरुवात त्याच्यासाठी. नवीन बॅटर डावखुरा फलंदाज महेश. चला वेळेला थोडंसं महत्व द्यायचं आपण प्लीज. जे गणेश वापरे हे सगळं तुम्हाला कंटिन्यू खेळ सुरू ठेवायचं आहे, कारण यानंतर अजून 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. गोलंदाज संकेत पुन्हा एकदा फुलटॉस. इथे मात्र फटका मिस टायमिंग हवेत आहे. डीप मध्ये पवन कथोरे आणि त्याने मात्र त्याकडे झेल ड्रॉप केलाय आणि फलंदाजाने तब्बल एक्झॅक्टली 3 धावा कंप्लीट केल्या. मात्र टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. थर्ड अंपायरकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. 3री धाव कंप्लीट आहे की नाही हा प्रश्न आहे. परंतु पवन जो आहे तो पडगा टेनिस क्रिकेटमधील एक सर्वोत्तम असा क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ख्याती आहे, पण त्याच्याकडूनच चूक घडली. आणि पाहू शकाल या ठिकाणी रनआउटसाठी पंचांनी 3ऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. ज्या स्पर्धेला
शुभेच्छा देण्यासाठी काही क्षणानंतर पडगे ग्रामपंचायतीचे माजी डासिंग सरपंच सन्माननीय परागजी पाटोले यांचे ते शुभागमन होणार आहे आणि त्यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेला चांगला मोलाचं योगदान. परंतु सॉफ्ट सिग्नल आम्हाला सांगायचं आहे पंच, जर हे दृश्य जर कॅमेऱ्यामध्ये कैद असतील तर जरूर तुमच्यापर्यंत आम्ही निर्णय पोहोचू, परंतु सॉफ्ट सिग्नल नॉट आउट, कारण हे फार महत्वाचे असतात अजय. होय, खरं तर कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स आपल्याला रिप्लेमध्ये मिळाले नाहीत तर मात्र जो सॉफ्ट सिग्नल असतो तोच अंतिम मानला जातो. पण बघायचं आहे, टी व्ही पंचांचा निर्णय अजूनही यायचा आहे. आणि जरूर टीव्ही पंचाचा सुद्धा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. फलंदाज नाबाद आहे, म्हणजे 3 धावा एक्झॅक्टली कंप्लीट झालेल्या आहेत आणि या 3 धावांनी या संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 3 गडी बाद 49. चांगला स्कोर आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय, ज्याच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार आलाय. संकेत सामरे राईट अमोर द विकेट. लेंथ बॉल स्विंग केला ऑन साइडला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे मात्र त्याच्या थोडासा वाक्या बाहेर हा षटकार. प्रशांत विषय लेफ्ट हँड बॅट्समन धडाकेबाज. थँक्यू डीजे. आपण तर पाहिलं अजय, जर अगदी सीमेरेशी लगत जर डीप स्क्वेअरचा फिल्डर आय थिंक जर उभा असता तर आय थिंक झेल होऊ शकला असता, परंतु चेंडू आपण जर पाहिलं तर त्याच्या डोक्यावरून फ्लाय झाला आणि अखेर 6 धाबांचा इथे फायदा होतोय टीम कृष्णा 11 वारलीपाडा संघाला आणि 55 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडी चूक झाली मला असं वाटतं सार्थक कडून, बरोबर जज करता आलं नाही. अवघड झेल होता हा खरं तर, मात्र झेल स्वीकारला जाऊ शकला असता. प्रसंगावधान राखणं गरजेचं होतं, ते राखता आलं नाही. दुसरा षटकार आला अक्षयच्या बॅटमधून. आणखी एक घाणाघाती प्रहार केला यावेळेला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतोय मात्र पुन्हा एकदा चूक घडली पवन कडून. कॅच ड्रॉप, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा देखील मिळतील. आज चाललंय काय पवनच्या माध्यमातून, कारण हा दुसरा झेल त्याच्याकडे आला आणि या दोन्ही झेल त्याने ड्रॉप केले. जर तुम्ही जर अशा प्रमाणे जर चुका केल्या तर आय थिंक जे या स्पर्धेच्या नंतर सस्पेन्स आहे संदीपजी काटोले साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला जरूर सस्पेन्स आहे, परंतु ते दिलं जाणार नाहीये जर तुम्ही अशा चुका केल्या तर. धावसंख्या जाऊन पोहोचली 57 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल. हो, हेलिकॉप्टर उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. आणखी एक चांगला फटका, किमान 2 धावा तर मिळतीलच. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. होय, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. फेक थोडी संत येथे मात्र डायरेक्ट हिट गोलंदाजाकडून आणि फलंदाज धावबाद. केवळ त्याने एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या. थोडासा अनलकी राहिलाय खरं तर गोलंदाज संकेत. गोलंदाजी त्याने चांगली केली आहे, परंतु क्षेत्ररक्षकांची हवी तशी साथ मिळाली नाही या शेवटच्या षटकामध्ये. आता फक्त 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. कृष्णा 11 वारलीपाडा संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे या क्वार्टर फायनल मॅचमध्ये. धावसंख्या 4 बाद 59. चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतो आणि अजूनही पहिल्या डाबातील काही चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे जो निर्णय त्यांनी स्वीकारलाय तो आतापर्यंत आपण योग्य म्हणू शकतो, कारण जो आकडापात्र धावफलकावरती लागणं गरजेचं होतं तो आकडापात्र इथे लगावण्यामध्ये त्यांना यश आलंय. खास करून फलंदाजांना गोलंदाज संकेत पुन्हा एकदा मार्ग सुटतोय वाफाले विलेज एन कडून. फुलटॉस, कडक शॉट आणि चेंडू चाला मिड विकेटच्या प्लॉट मध्ये. सतीशच्या डोक्यावरून फ्लाय येतोय. 6 धाबांसाठी षटकार. हातभार साधा कॅप्टन कुलपाटी आहे महेश विशेचा. हातभार साधा कॅप्टन कुलपाटी आहे महेश विशेचा. आमचे वापाले गावाचे जय थँक्यू गणेश डीजे. तर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 65 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी जय गणेश वापाले संघाला 66 धावांची आवश्यकता आहे. त्या धावाचा पाठलाग होईल की संरक्षण होईल, आपण जाऊया पहिल्या सेमीफायनलच्या लढतीकडे. संघ असतील जय गणेश वापाले ब विपक्ष चेरोबा स्पोर्ट वाशेरे आणि हा सामना प्रत्येकी असेल 4 षटकांचा. गायकवाड सर, आपण 2 मिनिटं थांबायचं आहे.
इट्स ओव्हर टू गायकवाड सर. धन्यवाद. दरम्यान या ठिकाणी राजाराम विशी साहेबांना विनंती करतोय आपण मंचावर येणार आहोत. एका बाजूला असेल वाफाळे संघ बी, दुसऱ्या बाजूला असेल चेरोबा वाशेरे, दोन्ही मातब्बर संघ आहेत. आणि या गावातील सन्मान्य अतिथी राजाराम विशी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत, कारण उपांत्य फेरीचा अतिशय महत्त्वाचा पहिला सामना आहे. एक नाणेफेकी जर पाहिली तर एका बाजूला असेल आपण नाण्याच्या बाजूला वर्ल्ड कप TC आणि दुसऱ्या बाजूला असेल या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय संदीप काटोळे साहेब. तर हे नाणं आहे मी राजाराम काकांच्या हातामध्ये सुपूत केलेलं आहे. आणि उपांत्यफेरीचा पहिला सामना संकेत निरंजन यांच्याकडनं टॉस विनिंग जो कर्णधार आहे त्याच्यासाठी आपण शीतपेय देणार आहोत. यस राजाराम काका, संदीप काठोळे अशी मागणी केली. परत आपण उडूया, कारण थोडीशी कुठेतरी पाया चपलेवरती हा चेंडू नाणं आहे ते अडकलं होतं. यस PTC. मात्र नाणेफेकीचा कोल चेरोबा वाशेरच्या बाजून लागतोय. मी सन्माननीय राजाराम विशे साहेबांना विनंती करतोय संकेत निरंजन यांच्या सौजन्यानं जे शीतपेय आहे त्यामुळे विजय संघ चेरोबा वाशेरे यांच्या कर्णधाराकडे आपण शीतपेय सुपूत करणार आहोत. धन्यवाद. आणि आपण मंचाची शोभा वाढवायची. आपण निश्चितच स्वागत आहे राजाराम काका. नाणेफेकीचा कोल प्राप्त केलेला आहे उज्ज्वल तुने. 4 षटकांचा सामना आहे, कारण आपण 1 षटक कमी केलंय, वेळ कमी आहे. काय निर्णय घेणार आहेस? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. समोर प्रतिस्पर्धी संघ आहे तो होम ग्राउंड त्यांचा आहे. तर किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 35 ते 40. 35 ते 40 यामध्ये महत्त्वाची भूमिका कोणाची राहील? महत्त्वाची भूमिका सर्व गोलंदाजांची राहील. आणि या स्पर्धेबद्दल तुझ्या मुखानं ऐकणं आम्हाला निश्चितच अभिमानास्पद वाटेल. वर्ल्ड कप ऑफ PTC या स्पर्धेचा गौरव केलेला आहे. काय वाटतं तुला? खूप चांगलं आयोजन आहे आणि हे खेळण्यासाठी आम्ही उत्सुक असतो, ही टुर्नामेंट खेळण्यासाठी, आणि खूप वर्षानंतर खेळायला भेटलो. यस, अजूनपर्यंत चेरोबा वाशेरे संघाने मला वाटतं या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेलं नाही आहे. तर हे वर्ष तुझ्या विजेतेपदाच्या पटकावण्यासाठी आगेकूच करणारा आहे. हो, नक्कीच प्रयत्न तर असणार आहे, कारण यावर्षी आम्ही ट्रॉफी क्वालिफाय कुठेच झालो नव्हतो आणि ही टुर्नामेंट मारण्याचा प्रयत्न करतो. रोमांचक लढतीची अपेक्षा तमाम प्रेक्षकांची आहे, कारण आपण तर पहिलं प्रत्येक दिवशी एक कडक लढत आम्हाला अनुभवायला मिळते. पण ती कडक लढत डीजे यस सन्मान्य अतिथी पराग पाटोळे साहेब सोबतीला आपण पाहतोय. सन्मान्य अतिथींचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. कडक लढतीची अपेक्षा आहे, रोमांचक लढतीची अपेक्षा आहे, त्याची पूर्तता आपल्याला पाहायला मिळेल. हो, नक्कीच. अधिक प्रश्न विचारणार नाही. महेश, नाणेफेकीचा कोल तुझ्या दृष्टीने महत्वाचा होता? हां, महत्त्वाचा होता, परंतु जे हवं होतं तेच मिळालं आहे. आणि चेसिंगला जरा कुठेतरी प्रॉब्लेम होतो, त्यामुळे बॅटिंग पण करणार होतो आम्ही आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. रोमांचक लढतीची अपेक्षा आहे तमाम प्रेक्षकांची, त्याची पूर्तता पाहायला मिळेल. नक्कीच, कारण की जेव्हा जेव्हा वाशेर आणि वाफाळा मॅच होते त्यावेळी कुठेतरी एक रंगत मॅच असते आणि ती इथे पण नक्कीच असेल. दरम्यान नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे चेरोबा वाशेर संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजी आमंत्रित केलंय जय गणेश वाफळे बी संघाला. ओव्हर टू माय कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद गायकवाड सर. दरम्यान मोतीरामजी गव्हाळे यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि नुकतंच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे पडके ग्रामपंचायतीचे तरुण तडफदार माजी सरपंच सन्माननीय पराग पाटोळे आणि त्याच्या सोबतीला ग्रामपंचायत दलेपाड्याचे माजी सरपंच गोल्डमॅन अर्थात चेतनजी पाटील यांचं करूया आपण सरचे स्वागत. सलामी जोडी पाहू शकाल प्रशांत विशे आणि सतीश काटोले आपण पाहत आहोत. आणि ज्या प्रशांत विशेसाठी प्रत्येक षटकारास 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाणार आहे सन्माननीय एकनाथजी विशे यांच्या माध्यमातून. या ठिकाणी चेतन पाटील साहेब, त्याचप्रमाणे परागजी पाटोळे साहेब, त्याचप्रमाणे स्वप्नील गव्हाळे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. तर तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. मोतीराम पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालं, आपले मनपूर्वक स्वागत. राजाराम विशे साहेब यांचंही आगमन झाले, आपले मनपूर्वक स्वागत. पंडित विशे साहेब, आपले मनपूर्वक स्वागत. केली गोलंदाजानं आणि या पावसाला या ठिकाणी
तिसऱ्या क्रमांकावरती आला मिस्टर रुपेश सांबरे. अजय लक्ष जर पाहिलं तर खूप मोठं आहे, कारण 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे तुम्हाला 2 षटकही फार महत्वाचं असतील पॉवर प्लेची. आणि हा सामना जर जिंकला आय थिंक तर जिग्नेश काटोले आणि रोहित वेकेंड यासकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मार्ग सुचवतोय मिस्टर सागर. ओ 4-6 स्ट्रोक बिडॉनच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली लॉंग ऑफचा फिल्डर चेंडू परत येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या वक्काच्या बाहेर असेल. 2 धावा कंप्लीट. तिहेरीचा प्रयत्न करतोय सतीश काटोले, परंतु या ठिकाणी पाहू शकाल रुपेशने मात्र या ठिकाणी नाकारलं. सतीश काटोलेसाठी सुद्धा पारितोषिक आहे. हा सामना जर एक्झॅक्टली प्रत्येक षटकारासाठी एकनाथजी विषय यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाणार आहे. हो पुन्हा फटका अभेद केला आहे, परंतु आता लॉंग ऑन आहे. चेंडूच्या खाली पोहोचतोय, पकडतोय झेल आणि समाप्त झाल्या रुफेचा खेळ. दुसरा धक्का लागेल टीम जय गणेश वापाले संघाला. आमचा गोल्डन म्यान दो विकेटें लेती हुए गेंदबाज सागर. इस वक्त सतीश काटोले अगर सिक्सर लगाते तो फिर उमेश उर्फ कुका कथोरे की तरफ से 1000 का इनाम है. हैट्रिक सिक्सर के लिए अजय कशुली की तरफ से 1000 का इनाम सतीश काटोले को. लेकिन सुदर्शन आ चुके हैं. स्कोर इस वक्त रुका हुआ 2 विकेटों के नुकसान पर. हो निश्चितपणे इथून आता सुदर्शन आणि सतीशला चांगला खेळ करावा लागेल. हो फटका चांगला पाहिला म्हणजे स्क्वेअरला कडे कुठला डीप मध्ये फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ एका टप्प्याच्या साइड चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. देखिए इस वक्त अब जाके बाउंड्री आती है स्कोर में. स्कोर आगे बढ़ता हुआ 7. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर षटकारांची जर हॅट्रिक पूर्ण केली किंवा षटकार मारला तर 2000 रुपयाच्या पारितोषिका दरम्यान एक उत्तुंग फटका. यस 2500 रुपयाचा पारितोषिक पराग पाटोळे साहेब यांच्याकडनं प्राप्त केलं जातंय. योगेश शेलार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. डॉक्टर साहेब शेलार खालिंगावचे सुपुत्र यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि आपण पाहिलं सामना गरम झालेला आहे आणि निश्चित हो निश्चितपणे पैशांचा वर्षायुक्त मात्र खेळाडूंवरती होतोय, परंतु या ठिकाणी धाबा चांगल्या पद्धतीने जोडतोय सुदर्शन काटोले. याच्या अगोदर पहिले आपण एक चौकार आला, त्याच्यानंतर आपण पाहिलं एक सिक्सर आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण एकूण धावसंख्या जर पाहिली धावफलक्यावरती तर 2 गडी बाद 13. देखिए सिक्सर के हैट्रिक करते तो फिर संतोष पाटिल आबिटकर उनके जानिब से 2000, अजय कशुली की तरफ से 1000 सतीश के लिए. मैच अगर वाफाले ए जीतती है तो फिर अरुण घोड़विंदी की तरफ से 5000. आणि बिनपगारी फुल अधिकारी पंडित विशे साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. दरम्यान निश्चितच सुरेख सुंदर रीतीनं आपण पाहिलं चेतन पाटील यांच्याकडनं षटकाराची अटॅक पूर्ण झाली तर 2000 रुपयाचं 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय आदरणीय पराग पाटोळे साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी कुरुंग ग्रामपंचायती माजी उपसरपंच सन्माननीय भाई पाटील उर्फ अंकल आणि त्याच्या सोबतीला फटका शिवसेनेचे विभाग प्रमुख राहुलजी पाटोले यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत. चांगला स्ट्रोक पाहू शकाल. शॉर्ट स्टॅकवर फिल्डर तैनात, परंतु त्यांच्या अगदी पुढे चेंडू चाललाय. 2 धाबा एक्झॅक्टली पूर्ण केल्या गेल्या, परंतु आदित्य जर या धाबांचा पाठलाग जर करायचा असेल तर सतीशला आणि सुदर्शनला जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवरती आता मात्र काढावं लागेल. धन्यवाद योगेश. या ठिकाणी राहुल पाटोळे आमचे मामाश्री यांचं आगमन झालंय. त्याचप्रमाणे सन्माननीय बिरबल विशे साहेब ज्यांच्या सौजन्यानं आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे मॅन ऑफ मॅचची, त्यांना विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. हो चांगला स्ट्रोक, परंतु चेंडू पाहू शकाल अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं मात्र चांगला फील केला गेला.
एकच धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 16 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयासाठी 50 धाबांची आवश्यकता येणाऱ्या 22 चेंडूमध्ये. यस पॉजिटिव स्टार्ट दिया वफाले के बैट्समैन ने रिवर्स स्वीप और गेंद जारी इस वक्त आउट ऑफ द पार्क 6 रन. पलटी आणि आपण म्हणू शकतो या ठिकाणी शॉट ऑफ द इव्हिनिंग पाहू शकाल. लो फुलटा चेंडू परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू चला डीप पॉइंटच्या डोक्यावरून 6 धाबांसाठी षटकार. देखिए लक्ष्मण पाटिल चिखले उनके तरफ से 2000. देखिए अब जिसको भी इनाम लगाना है वो सिक्सर मारने के बाद आपको देना है. इस बार गेंद जारी है पीछे फाइन लेग के ऊपर से 4 रन के लिए. थँक्यू. जबरदस्त सामना इथे मात्र आपण फरकताना पाहतोय. क्वार्टर फायनल क्रमांक 4 आणि सुदर्शनचा जर आपण विचार केला तर त्याने आतापर्यंत 4 चेंडू फेस केले आणि 4ही चेंडूवरती चेंडूला सीमेरेषेचं दर्शन घडवलेलं आहे. 2 षटकार पाहिले आपण, 2 चौकार पाहिले आणि संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 26 पाहू शकाल. सध्या आपण प्रेक्षक स्टँड जय गणेश वापाले एक स्टँड तुम्ही पाहू शकाल. भरपूर सगळे किनार सिंग तिथे मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. या षटकाचे संदीप काठोळे यांच्याकडनं दरम्यान पंडित यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. पाहू शकाल कैलासवासी शेवंतीबाई रामचंद्र काटोळे स्टँड. त्या स्टँडमध्ये सुद्धा भरपूर संख्येने मात्र क्रीडारसिक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया स्वागत. इथे लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची आहे आणि पंच आमच्याकडे मात्र वळतायत. वाईटचा इशारा इथे मात्र आपण पाहत आहोत. दरम्यान पंडित विषय यांच्याकडनं प्रत्येक षटकारामागे 500 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सन्मानित चेतन पाटील साहेब गोल्डमॅन यांच्याकडनं पारितोषिक आहे. चांगला चेंडू शपलवून केल्याचा प्रयत्न आणि पाहू शकाल चेंडू अगदी विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट चेंडूची सांगता आपण पाहत आहोत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 27 आणि हा चेंडू पहा खराब शॉट सिलेक्शन पाहू शकाल. ऑफसाईडचा चेंडू ऑनसला खेचून मारण्याचा प्रयत्न केला आणि अखेर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 39 धाबांची आवश्यकता. यस ज्यादा ही शफल हुए थे बैट्समैन ऑफ स्टंप के बाहर और गेंद चली गई थी विकेट कीपर के पास. हालांकि उन्होंने शॉट फाइन लेग के ऊपर से खेलने की कोशिश की थी इसलिए ज्यादा शफल हुए थे. गेंद के लाइन को नहीं पड़ा था. 12 गेंदों का अभी तक खेल हो चुका. 27 रन बने. बची भी 18 गेंदों पर अब 39 रनों की जरूरत. रिक्वायर्ड रन रेट आप 13 को छूता हुआ. 2 अच्छे बैट्समैन अभी भी क्रीज पर मौजूद है. सतीश और सुदर्शन दोनों भाई इस वक्त क्रीज पर. तीसरे ओवर में परिवर्तन होता हुआ विलास को वाफाले एंड के जानिब से गेंदबाजी करने के लिए बुलाया टीम के कैप्टन ने. कुछ भी हो सकता है दित्या. काही होऊ शकेल. क्रिकेटचा खेळ आहे आणि आता मात्र येणारा 18 चेंडूमध्ये विजयासाठी 39 धाबांची आवश्यकता. टीम जय गणेश वाफाले एक संघाला चला कृष्णाले वारेपाडा संघ विनंती करतोय की आपण जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला खेळ इथे मात्र कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. चेक. दरम्यान या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत सन्माननीय अतिथींना. या ठिकाणी मुरलीधर पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत. सन्माननीय सीधे प्लेट से साहेब दळेपाडे गावचे यांचे सन्मानित अतिथी आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. मी संदीप काटोळे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मोतीराम गवाळे यांना सन्मानित करते. क्या शॉट खेला वहाँ पर सतीश ने. गेंद सीधे प्लेट से खेली थी. लॉन्ग ऑफ को क्लियर करती हुई गेंद 4 रन के लिए. व्हाट अ शॉट. अब तरबूजे को देखकर खरबूजा भी रंग बदलता हुआ. दोनों तरफ से अब वार होते हुए. जरूर नशिबाचे 4 धावा तिथे आपण पहिल्या फिल्डिंग मध्ये पाहिल्या तर कुठेतरी चुका घडल्या गेल्या अगदी साईड सीटच्या समोर आणि तो चौकार पाहिला आपण सतीश काठोलेच्या बॅट मधून. स्ट्रोक चांगला होता. हो समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न. उंची जास्त अंतर कमी आणि चेंडू लॉंग ऑन वरती. शतरच्या चेंडूच्या खाली पकडतोय झेल. समाप्त होते फलंदाज सतीश काठोलेचा खेळ. आमचा गोल्डन या ठिकाणी आपण मोतीराम गवाळे साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांना आपण सन्मानित करत आहोत. या स्पर्धेचे कर्तेधर्ते संदीप काटोळे साहेब यांच्या सौजन्यानं. धन्यवाद.
सुदर्शन काटोलीची आज मात्र पूर्णपणे अग्निपरीक्षा असणार आहे या सामन्यासाठी, कारण त्याच्या सहकार्याने मात्र त्याची लवकर साथ सोडली. कारण प्रशांत प्रथमतः बाद झाला, त्याच्यानंतर रुपेश सांबरे बाद झाला. सतीशने मात्र थोडीफार फाईट बॅक करण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय. आणि आता मात्र सुदर्शनच्या सोबतीला 2 वर्षानंतर बाग करणारा खेळाडू अर्थात विपुल सांबरे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यस डेफिनेटली, और विपुल सांबरे रिवर्स स्वीप के लिए बहुत अधिकांश जाने जाते हैं. देखना अब किस तरह की बल्लेबाजी करते हैं. उनको बैटिंग नंबर 4 पर भेजा है, मिडल ऑर्डर में भेजा है. पूरे फील्डिंग डिपार्टमेंट को देखते हुए विपुल सांबरे और सामना करते हुए गेंदबाज विलास का. चला सुरुवात करायची आपण केलेला, प्लीज जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाज विलास मार्ग सुद्धा ओव्हर द विकेट ना. हो स्वप्ने ड्राय कुला आहे, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कवला फिल्डर तैनात. हो टार्गेटची आवश्यकता होती, परंतु निशाणा चुकला गेला आणि फलंदाज बचावला गेला. 2 धावा कंप्लीट झाल्या त्या ठिकाणी आणि प्रत्येक धावा आता इथे ठिकाणी पाहिल्या तर फार महत्वाचे आहेत टीम वाफाली संघाचा विचार केला तर. यस निश्चित तौर से, क्योंकि जिस तरह से रिस्की सिंगल पूरा किया था विपुल सांबरे ने, निशाना अगर ठिकाने पे लगता मिड ऑफ के खिलाड़ी का तो फिर काम भी तमाम हो सकता था विपुल सांबरे का. लेकिन और थ्रो 2 रन पूरे करते हुए रन संख्या आगे बढ़ती हुई 33 रन 3 विकेटों के नुकसान पर. म्हणजे पहिल्या 33 धावा 15 चेंडूमध्ये आल्या आणि 15 चेंडूमध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. पहा रिव्हर्सचा फटका जरूर विपुलनं आपल्या भातातून बाहेर काढला, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केले गेलं. सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली गेली, परंतु या सामन्याचा अजूनही सस्पेन्स आहे आदित्य की कुठलाही संघ मात्र या ठिकाणी कम बॅक करू शकतो. आतापर्यंत आपण जर दोन्ही संघाचा खेळ पाहिला तर समान कामगिरी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. हाय स्कोरिंग सामना एक्झॅक्टली आहे, परंतु हाय व्होल्टेज होईल त्यात काही शक नाही, कारण जोपर्यंत सुदर्शन काठवले मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र विजयाच्या अपेक्षा आशा ज्या आहेत त्या पल्लवीत असतील सर्व वाफालेकरांच्या. यस विलास राइट अमोर द विकेट, छोटी गेंद और उसको खेल दिया है. गेंद जारी इस वक्त फाइन लेग के ऊपर से 4 रन के लिए. आमचा गोल्डन चेहरा फटका तिथे मात्र बनवलाय फलंदाज सुदर्शन काठवलेनं आणि हुकचा अंदाज आणि चेंडू मात्र फाईन लेगच्या पलीकडे फरार. 4 धावांसाठी चौकार. देखिए अभी तक 11 रन आ चुके इस ओवर में, और जब 2 ओवर की समाप्ति के बाद 13 की जरूरत थी प्रति ओवर. अब तीसरे ओवर में अभी तक 11 रन बने पहली 5 गेंदों पर. चला स्पीड अप करायचं आहे प्लीज. वारंवार तुम्हाला या ठिकाणी अनाऊन्स मी करतोय आयोजकांच्या वतीने की विलेज संदर्भात तुम्ही आम्हाला सहकार्य करा. हो रिव्हर्सचा फटका, कनेक्शन प्रॉपर, अल्टी पलटी पलटी अल्टी आणि चेंडू फरार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक चौकार. हीरो बनते हुए अभी तक सुदर्शन काठोले. नक्कीच आलटी पलटी मात्र टांगा पलटी झालेला पाहायला मिळालेलं आहे. मी या ठिकाणी जे बक्षीस लावतायत त्या सर्वांसाठी नम्र निवेदन. विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण जर विचार केला तर 24 धावांची आवश्यकता टीम जय गणेश वापाले संघाचा विचार केला तर. योगेश आणि आदित्य ज्यांना बक्षीस लावायचं आहे त्यांच्यासाठी नम्र निवेदन आहे. सामना संपल्यानंतर आपण जो संघ जो विजयी होणार आहे, जो चांगला खेळणार आहे त्याच्यासाठी आपण बक्षीस इथे येऊन द्यायचंय. हो प्लीज. आणि त्याचमुळे मात्र थोडंसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्यत्यय आणू नका प्लीज, कारण मॅच सर्व कुशल मोमेंटला आपण पाहत आहोत. कारण प्रत्येक संघासाठी या प्रत्येकाचा सामना फार महत्वाचा आहे. आणि हा निर्णय या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय संदीप काठोळे साहेब यांचा आहे. या निर्णयाचं आपण स्वागत करूया. जरूर 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 24 ची आवश्यकता. आदित्य म्हटलं तर या ठिकाणी सुदर्शन काठोली जो ऑन फायर. या सुदर्शन काठोले इस वक्त सुदर्शन चक्र की तरह बल्लेबाजी करते हुए, आणि त्याला चक्र आज फिरवावंच लागेल. आपल्या संघाला जर पुढे वाटचाल करायची असेल तर मात्र या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला टिकून राहावं लागेल. 5व्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज समोरच्या पाहिल्या तर अगदी
चेंडूला टॅप केला विपुलला. शत्रक्षक वेगळ्या चेंडूवरती झेपा होतोय आणि अखेर 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. आज तकनीकीचा वापर विपुल आणि सुदर्शन मात्र तिथे वापरतोय. यस, शॉट में उतना दम नहीं था, लेकिन जब तक गेंद को उठाते हुए खिलाड़ी 2 रन पूरे करते हुए विपुल स्कोर आगे बढ़ता हुआ 44 रन जीत की तरफ अग्रसर होती हुई अब कहीं ना कहीं 11 गेंदे 22 रन हुक करने की कोशिश, लेकिन बढ़िया फील्डिंग, लगभग 3 रन बचाते हुए अपनी टीम के लिए. परंतु आपण आदित्य पाहिलं तर 2-3 वर्षापूर्वी विपुल साम्राज्याचा खेळ पाहिला तर या चेंडूवरती जबरदस्त मात्र हुक फुलच्या अंदाजाने मात्र फटके खेळायचा. परंतु 2 वर्षानंतर तो बॅक करतो आणि त्याचबरोबर थोडासा सरावाचा अभाव पाहायला मिळतोय. परंतु सुदर्शनला मात्र या ठिकाणी चांगला खेळ सादर करावा लागेल. आणि पहा आई एकविरा बादळे संघ सुद्धा सामन्याकडे टकमक नजरेने पाहतोय की आमच्या विरुद्ध संघ येणार कोणता, कृष्णा आयलंड वारलीपाडा की जय गणेश वापाले ए संघ. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो, जास्त सफल झाला आणि त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी फलंदाजाचे गोलंदाजाने हावभाव पाहिले ओळखले आणि तो या ठिकाणी डॉट चेंडू. देखिए अब डॉट बॉल कहीं ना कहीं दबाव बढ़ाएंगी सुदर्शन काठोले के ऊपर. गेंदे बची इस वक्त 9 और रन चाहिए यहाँ से 21. पॅनल डिबट षटक. हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू झाला लॉंग ऑनवरती, डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगला क्षेत्ररक्षण, सिंगल धाव कंप्लीट झाली आणि सिंगल धाब्यावरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. कमबॅक केला गोलंदाज कपिलला, कारण पहिल्या 12 चेंडूचा विचार जर केला तर मात्र 24ची आवश्यकता होती. परंतु आतापर्यंत कपिल काचरेनं लिगल चेंडू हाताळले 4 आणि 4 चेंडूमध्ये फक्त 4 धाबा खर्च केल्या. म्हणजे विजयासाठी आता मात्र या ठिकाणी चेंडू शिल्लक असतील 8 आणि धाबांची गरज 20. अभी तक बहुत अच्छी गेंदबाजी की कपिल कासरे ने. कुल मिलाकर 4 गेंदों पर केवल 4 रन खर्च किए. 8 गेंदे जीतने के लिए 20 रन. 2 कीमती गेंदे डालने के लिए तैयार होते हुए कपिल और दी विकेट. गेंद दिखना है क्या कुछ हुआ है, रन जरूर पूरा किया है. लेग बाई का इशारा तब अंपायर गोकुलदास पाटिल का. 7 गेंदे और 19 रन, कुछ भी हो सकता है. हा चेंडू फार निर्णायक आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका जर आला तर आय थिंक जय गणेश वापले ए संघ मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय. परंतु त्या मोठ्या फटक्याची अपेक्षा आता सर्व वाफालेकरांना आता लागलेली आहे आणि तो मोठा फटका सुदर्शनच्या बॅटमधून पाहायला मिळेल का, कारण आतापर्यंत सुदर्शनने चांगला खेळ प्रस्थापित केलाय. हो, लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली. पंच मात्र आमच्याकडे वळतात, वाईटची खून दर्शवतात. रनआउटची संधी आणि यस, डायरेक्ट हिट, फलंदाज फिट आणि बाद होणारा खेळाडू ठरला त्या ठिकाणी सुदर्शन काटोले. बिल्कुल नजर हटी और दुर्घटना घटी. विपुल सामने निकल गए थे, उन्हें पता था गेंद विकेट कीपर के हाथों से छूट गई है और वाइड गेंद थी जिसके ऊपर रन लेने की कोशिश की थी. हो, निश्चितपणे, कारण ज्यावेळी विपुलनं धाव करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सुदर्शनचं लक्ष पूर्णपणे चेंडूकडे नव्हतं, पंचांकडे लक्ष होतं आणि त्याच अनुषंगाने मात्र थोडासा मात्र तो दूर राहिला आणि अखेर योग्य वेळी मात्र गोलंदाज कपिलनं मात्र त्या ठिकाणी यष्ट उद्ध्वस्त केला आणि खूप मोठा अपसेट मित्र म्हणून या ठिकाणी टीम वापाले संघासाठी न्यू बॅटर अंकुश जाधव आलाय. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हा चेंडू फार निर्णायक असेल. इथे मात्र पाहू शकाल पॉईंटच्या डोक्यावरून फटका खेळला, चेंडू मात्र वेगाने झाला डीपकडे. जोपर्यंत चेंडूला उतरून फेक करतील तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर परफेक्टली 50चा आकडा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धाब्यांची गरज टीम जय गणेश वाफाले संघाला. 4 ओवर की समाप्ति के बाद 50 रन बची हुई. अब 1 ओवर में जीतने के लिए 16 रनों की जरूरत. इस चौथे ओवर में भले 8 रन खर्च किए, लेकिन एक बहुत बड़ी विकेट जो रनआउट के रूप में गिरी है सुदर्शन काठोले की, जो अच्छे टच में नजर आ रहे थे. आउट होने से पहले उन्होंने 28 रनों की एक बहुमूल्य पारी खेली थी अपनी टीम के लिए. लेकिन देखना है अंकुश अभी भी क्रीज पर मौजूद है. हार्ड हिटिंग बैट्समैनों में वो
जाने जाते पड़गा टेनिस क्रिकेट में और स्ट्राइक खास करके उनके पास है. चला फिल्डिंग लावायची आपण. कृष्णा वारलीपाडा संघ आपल्याकडे वेल कमी आहे आज, कारण यानंतर 3 सामने आपल्याला अजूनही कव्हर करायचे आहेत. पहा, पाणी पाजण्याचं कार्य आता मात्र सुदर्शन काटेले करतोय, परंतु हा तो एक बहाणा असतो, कारण याच्या पाठीमागे भरपूर काही मेसेज असतात. परंतु या सामन्यामध्ये कोण कोणाला पाणी पाजेल. 6 चेंडू शिल्लक, 16 धाब्यांची गरज, 16 धाबा जोडायची आहे 7 चेंडूमध्ये. इथे मात्र पाहू शकाल कुठला संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. कृष्णा इलेव्हन वारलीपाडा की जय गणेश वापाले, कोणता संघ आहे एकविरा स्पोर्ट बाद्रे संघाच्या अगेन्स्ट केलेल. कारण पहिली सेमीफायनलच्या सामन्याची आपण नाणेफेकी नुकतीच संपन्न केली. चेरोबा स्पोर्ट वाशेरे विपक्ष जय गणेश वाफाले म्हणजे पुन्हा तुम्हाला वाफाले गावातील संघ या मॅच नंतर इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. परंतु सध्या जय गणेश वाफाले संघ संकटामध्ये सापडलाय. त्या संघाला संकटातून बाहेर काढेल का फलंदाज अंकुश जाधव. शरीर यष्टी जर पाहिली तर अगदी जाडजूड आहे, बलकट आहे, परंतु त्याला बलकट फटके इथे आता खेळायचे आहेत. टीम कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघाच्या विरोधात 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धाब्यांची गरज. चला कृष्णा वारलीपाडा संघ प्लीज आपण त्वरित फिल्डिंग लावायची आहे. छह गेंदे और जीतने के लिए अब यहाँ से 16 रनों की जरूरत. आखिरी ओवर के लिए अब महेश गेंदबाजी के लिए आते हैं भाई. महेश टू अंकुश. खेल की शुरुआत होती भी बायात के तेज गेंदबाज है, लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हैं भाई. हो, आणि या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर मात्र अंकुशला प्रथमताच फलंदाजी करण्याची संधी मात्र मिळालेली आहे. परंतु तो त्या संधीचं सोनं करेल का, आणि करावंच लागेल. तुम्हाला हिरोची भूमिका इथं पाडायची असेल तर चांगला खेळ इथं मात्र सादर करावा लागेल. 6 चेंडू 16ची गरज. सरळपणे लॉक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चालला अगदी मिडवे केला, फिल्डर तिथे तैनात. सिंगल धाव कंप्लीट, आणि या सिंगल धाबेवरतीच तुम्हाला समाधानी राहावं लागेल. परंतु जेवढा सिंगल धाबा इथे जोडल्या जातील त्याचा मात्र जरूर कुठेतरी जास्त नुकसान मात्र होणार नाही कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघाला. परंतु एका दुसरा जर मोठा आदित्य फटक्यात जर आला तर मात्र गोलंदाजावरती तुम्ही एक्झॅक्टली प्रेशर आणू शकता, दडपण टाकू शकता. यस, एक अगर बड़ा शॉट आया तो फिर दबाव गेंदबाज के ऊपर ऑटोमेटिक जा सकता है. स्विच हिट करने की कोशिश, सवाल पूछा और बैट्समैन आउट. बड़ी विकेट हासिल करते हैं भाई. वाला संदीप दादा साऱ्यांच्या आईवर पुढे. चुकीचा फटका इथे मात्र पाहिला, पण विपुलनं तो खेळला गेला नाही. अखेर बॅटची खेळा लागली आणि विकेट किपरनं कोणत्याही प्रमाणात चूक केली नाहीये. विपुलला जरूर आपण 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावरती पाहिलं, परंतु हवी तशी तो छाप सोडू शकला नाहीये. निराश पावला तो माघारी परतला. फक्त आपल्या संघासाठी 7 धावांचं तो योगदान देऊ शकला. आणि आता मात्र नवीन फलंदाज रोशन विषय आलाय, जे बिरबल विषयांची सपूत आहेत. आणि विजयासाठी आता मात्र 4 चेंडूमध्ये 15 धाब्यांची गरज. फटका पाहायला मिळतो. या अगदी चेंडू चालल्या जमलेला रेंगाळत. पुन्हा मात्र पाहू शकाल डीपवरून 1400 चेंडूवरती झेपा होतोय. सिंगल धाव कंप्लीट झाली. आणि आता मात्र कुठेतरी वाफालेकरांचा थोडासा आवाज आता कमी होताना पाहायला मिळतोय, कारण सुदर्शन मात्र जबरदस्त या ठिकाणी खेळ प्रस्थापित केला. परंतु त्याची विकेट्स या सामन्यातील टर्निंग पॉइंट विकेट्स आपण म्हणू शकतोय. हो, फटका चांगला होतोय, परंतु पाहू शकाल मिडॉनला चांगला क्षेत्ररक्षण. टार्गेटची आवश्यकता होती. पुन्हा मात्र टार्गेट चेंडू शोधतायत. भागम भाग 2 धावा कंप्लीट. तिहेरीचा प्रयत्न करतोय रोशन विषय, परंतु शेवटच्या क्षणाला नाकारलं आणि फलंदाजाचा काम तमाम. रनआउटच्या स्वरूपात बाद. झाले ना कधी होणार नाही कुणी. वाला संदीप दादा सारे. आणि आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडूमध्ये विजयासाठी 2 षटकारांची आय थिंक आवश्यकता आहे. अजूनही सामना संपला नाहीये. अंकुश जाधव इज ऑन स्ट्राईक. 2 चेंडूमध्ये 12 धाब्यांची गरज. ओ लानी गोल, आणि फलंदाज होतोय बाद अंकुश जाधव.
औपचारिकता बाकी आहे या सामन्यातील. चला लगेच आपण एक चेंडू शिल्लक आहे तो लगेचच आपण टाकायचा आहे प्लीज. चला वारलीपाडा सगळं कॉपरेट करायचं आपण. चला सर्वांनी आपापल्या जागेवरती जा, कारण यानंतर 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. एक चेंडू आणि एका चेंडूवरती 12ची आवश्यकता. नवीन फलंदाज सारंग काठोले आलाय लिगल चेंडू आणि हा सामना जिंकलाय कृष्णा 11 वारलीपाडा संघानं. सो अभिनंदन, हार्ड लक टीम. जय गणेश बाप्पाले ए. चला या